मागच्या 2 व्लॉगपासून तुम्ही बघितलं असेल मी कॅप घालत होतो. ती कॅप याच्यामुळे घालत होतो की मी गेलो होतो हेअर कटला आणि त्या भावाला सांगितलं की मी ट्रिपला चाललो आहे, मस्तपैकी असा हेअर कट कर आणि थोडाही बिघडू देऊ नको. आणि त्याने एकंदरीत हे करून ठेवलं आहे. माझा प्रॉपर हेअर कटच नाही केला आहे आणि केसच सेट होत नाही माझे. आणि जेव्हाही तुम्ही एक टिप देतो, जेव्हाही तुम्ही अशा मोठ्या ट्रिपला जात आहेत आणि कुठं अशा ओकेशनला जात आहेत जिथं तुम्हाला चांगलं दिसायचं आहे, कधी तुमच्या बार्बरला सांगू नका की चांगलं दिसायचं इव्हेंट आहे, त्याला त्याच्या पद्धतीने तुमचा रेग्युलर कट करू द्या, तो चांगला करेल. आणि जेव्हा तुम्ही सांगणार की ट्रिपला जायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, तो शेवटी काहीतरी बिघडवणार. तसं माझं झालं आहे. माझं नेहमीच आहे, प्रत्येक ट्रिपला जाताना मी हेअरकट करतो आणि तो ट्रिपच्या जायच्या आधी खराब होतो, अदरवाईज खूप चांगला हेअरकट करतो. आणि हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. शॉपिंगला काल फक्त आम्ही मार्केट थोडं ॲनालिसिस करून आलो, बट आज घ्यायला चाललो आहे आणि आज बऱ्यापैकी आम्ही शॉपिंग संपवण्याचा प्रयत्न करू, कारण उरले आहेत फक्त आता ट्रिपला 4 दिवस. बट अजून केसांचं टेन्शन नाही आहे, अजून 6 दिवस आहे आम्हाला. ट्रॅव्हलिंगचे पण 1.5-2 दिवस जाणार आहे, त्याच्यामुळे थोडेसे सेट होऊन जातील. बाकी आहेच, ड्रायर आहे, जेल आहे, थोडा कर लेंगे ॲडजस्ट. स्प्रे असतो, हेअर जेल असतो, पण नसतं वापरायचं. जे आहे ते आहे. अरे बट वो खराब कर दिया ना उसने. तुला ते सांगितलं होतं. हो नाही, अरे काय करू, मी त्याला सांगितलं व्यवस्थित कट कर, तरी इतके वाईट नाही आहे भाई. भगवान का दिया हुआ एक चीज़ और बहुत अच्छी है, ये चेहरा. ये कितना भी बिगड़ जाए, ये उसको लुक दे ही आता है. लगेच कोणीतरी एकदम भाई आग बबूला हो रहा है वहाँ से, लगेच बोलते ओ है तो है, अच्छे है तो है, कौतुकच आहे. आणि ट्रिपच्या गडबडीत एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे अजून आम्हाला फ्लॅट मिळाला नाहीये. म्हणजे आम्ही अजून प्रॉपर त्या येणे बघायला सुरुवात केली नाहीये. मागे एकदा मी गेलो होतो, त्याच्यानंतर जस्ट मी काही खूप प्रयत्न नाही केला, कारण आता सध्या भेटत नाहीये मला पाहिजे तसा. तर आता म्हटलं की आधी ट्रिपची गडबड संपवू आणि ट्रिप नंतर आल्यानंतर जे 5 दिवस आहे शेवटचे, त्याच्यामध्ये 5च ना, नाही 5 पण नाही, 4च. आपण 28ला येणार आहे आणि एकला नाही, दोन बोललेलो आहे मी, 2ला खाली करेल मी फ्लॅट, कारण न्यू इयर सेलिब्रेट करून मग आपण फ्लॅट शिफ्टिंग करू असं सांगितलं आहे. तर ती पण एक गडबड विसरून चालणार नाही आहे. तर त्या 4 दिवसामध्ये मला फ्लॅट बघायचा आहे. मला बरेचसे लोक तुमच्यापैकी सजेस्ट करताय की दादा फ्लॅट आहे आमच्या बिल्डिंगमध्ये वगैरे, बट थोडा एरिया जो आहे ना, आम्ही जो टार्गेट करतोय ना, त्याच्यापासून थोडं लांब आहे, म्हणून मी अजून काही कोणाला रिस्पॉन्स दिला नाही आहे. बट ऑप्शनला ठेवेल मी की जर नाहीच भेटला एखादा तर मग आपण तेव्हा बघूया, बट तोपर्यंत तो फ्लॅट पण अवेलेबल असायला पाहिजे. मॉलमध्ये तर अजून 10 दिवसापूर्वीच फुल ख्रिसमसचा माहोल बनवलाय, सगळं म्युझिक वगैरे. आणि आम्ही आलोय बॉन्कस कॉर्नरला आणि तिथून यावेळेस 2 हुडी, 2 ना, अर्चू बोलते तू 3 उडी घे. म्हटलं एवढ्या उडींची गरज नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा असं होते की ती बोलते तू शॉपिंग कर आणि मी बोलते की नाही मला गरज नाही आहे, बट बोलते तू कर. आता त्याच्यामुळे थोडंसं तिचं ते मोटिवेशन ऐकून, मोटिवेशन तिने एवढं दिलं आहे ना मला आता की 3 उडी, एक कार्गो आणि 2-3 चांगलेवाले टी शर्ट्स. कलर काल रात्रीचा मेसेज टाकू का स्क्रीनशॉटला? हा आपल्याला घ्यायचंय. परीक्षा घेतली नाही, झालं मी 5 झालो त्याच्यामध्ये. बट किती शहाणी आहे ना, इथं म्हणजे पुण्यामध्ये शॉपिंग फक्त माझी होणार आहे, ठीक आहे, फक्त माझी शॉपिंग होणार आहे. आणि स्वतःची शॉपिंग कुठं होणार आहे? सस्ते नशी डायरेक्ट हिमाचलला जाऊन, शिमला मनालीला जाऊन शॉपिंग करायची आम्हाला. इथून काहीच नाही घ्यायचंय. गोव्याला शॉपिंग करते मी, शिमलाला शॉपिंग करते. म्हणजे मी बचत फ्रेंडली शॉपिंग करते की तिथले जाऊन बचत फ्रेंडली नाही, तिथला स्टॉक नाही, तिथलं जाऊन तिथं ट्रेंडिंग काय चालू आहे ना ते घ्यायचं आणि फुल फॉर्म मारायचा. हे स्वस्त बिस्त काही नसतं, तिथपर्यंत जायला खूप स्ट्रगल आहे. हुडीजचे चांगले स्टॉक आहे, त्याच्यातली ही एक ट्राय करतोय. अजून एकामध्ये साईज मागवली आहे आणि आमच्या मॅडम टी शर्ट्स हे करतायत, जे की ग्रीन कलर मला सजेस्ट करताय, बट आवडत नाही. तर बॅक साइड नाही ना, मुझे फ्रंट में चाहिए भाई, बैक से क्या है, लुक तो मेरा फ्रंट से है पूरा. आणि याच्यामध्ये पण साईजचा थोडा मॅटर येतोय, कारण लेंथला खूप लॉंग आहे आणि ते चालू आहे. बट इथून 3 टी शर्ट घ्यायचे आहेत, चांगले कलर बघ, फ्रेश कलर काढ. एवढं फंकी कधीच घेतलं नाही मी आयुष्यामध्ये, फर्स्ट टाइम घेतोय. कारण मला 100 पूर्ण नाही दाखवते, 100% मी शुअर आहे की तिथं जेव्हा घालेल नाही तेव्हा हे वेगळं असं माझ्या अंगावरती दिसेल आणि उठून येईल कलर. त्याच्यामुळे मला थोडंसं ट्राय करायचं आहे आणि पूर्ण लुक तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. मी काही जास्त शॉपिंग दाखवणार नाही आहे. पर्पल आणि
ये ऑरेंज टी शर्ट घेतला. मैंने ये फंकी लिया तर आमचं भांडण चालू आहे कारण आमच्या मॅडमांना ते आवडलं नाही. नाही भांडण नाही, सॉरी भांडण नाही. अरे आता काय बाय डिफॉल्ट येतं की म्हणजे आमचं डिस्कशन चालू आहे. एक प्रॉपर मॅरेज आहे याच्यामध्ये आमचं डिस्कशन चालू आहे की हे नाही घ्यायचं, मग कुठलं घ्यायचं. तिला म्हटलं हे एक वस्तू माझ्या चॉईसची होईल, बाकी मग तू सगळं तुझ्या चॉईसचं घे. हे बघा काय मूड सडलाय, काय सडलाय मूड. चल डन करू याला. फायनली घेतलं मी, बट आमच्या मॅडमांना थोडा राग आला आहे कारण तिला आवडलं नव्हतं आणि मला खूप प्रचंड आवडलं होतं, त्याच्यामुळे घेऊन टाकलं. आणि थोडी सेटलमेंटसाठी तिला मी असं मार्चच्या स्टोअरपासून जात होतो, तिला म्हटलं लिपस्टिक खूप छान आहे यांच्या, बघ ट्राय कर. कारण ती मागे मला एकदा बोलली होती मला ट्राय करायचं आहे, म्हणून थोडी सेटलमेंट चालू आहे की तू लिपस्टिक घे. आणि थोडंसं सक्सेस झालो आहे मी त्याच्यामध्ये की या टॉपिकवरून भरकटून ती त्या टॉपिकवरती गेली आहे. डर का माहोल आहे, डर का एकदम बघत सुद्धा नाही आहे डायरेक्ट. म्हणजे इतकी दहशत तिची म्हटलं बघत सुद्धा नाही आहे, एवढी दहशत आहे. अरे बापरे, असती तर ना गाडी लाईनवर राहिली असती. गाडी लाईनवर राहिली असते. गाडी कुठं गेली आहे, कुठं गेली गाडी पटरीवरतीच आहे. बघा काय दबदबा बनवते. बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे. बराचसा मी व्लॉग शूट नाही केला आहे आणि बरंचसं झालं आहे, त्याच्यामध्ये माझं आहे, बाकी सगळं अर्चूचं आहे. आणि आता आम्ही शेवटचा स्पॉट आमचा आलो आहे गरीबो का झुडिओ. आणि इथून आता टी शर्ट्स वगैरे बघायचे आहे, ज्या बेसिक गोष्टी त्या झुडिओमधून घ्यायच्या आहे. शॉपिंग करून जस्ट घरी आलो, बट कसली थंडी वाढली आहे. म्हणजे घरात पण आम्ही बसलो आहे आता तर जॅकेट घालून बसायला लागते. मला एवढं गरम होते, म्हणजे थंडी खूप कमी वाजते मला, बट तरी बाहेर एवढी थंडी आहे ना की गार झाला. तर गॅलरी जस्ट 2 मिनटं उभा होतो, जस्ट थोडा विचार करत होतो. म्हटलं चला पळा आतमध्ये, आणि सगळ्यात आधी जॅकेट घातलं. आणि अशा प्रकारे शॉपिंग संपत नाही आहे, बरीचशी शॉपिंग अजून बाकी आहे. उद्या जायचं आहे मेन सिटीमध्ये, कारण ट्रिप म्हटली आणि 10 दिवसाची ट्रिप म्हटली आणि बरेचसे ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे आउटफिट, शूज वगैरे, मॅच, अशा गोष्टी थोड्या चालू आहे. त्याच्यामुळे थोडं शॉपिंग आमचं थोडा दिवस. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे ना की अर्चूला आहे नाईट असल्यामुळे ना आम्हाला रेस्ट्रिक्ट होऊन जातं आहे. ती 3 तिचं आवरून वगैरे रेडी होते आणि 6-7 आम्हाला घरी यायला लागतं 4 तासामध्ये. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये बराचसा टाईम जातो आहे. तर असं एकंदरीत आता सध्या 2-3 दिवसाची रुटीन आहे. उद्या तिची लास्ट नाईट आहे, तर उद्या तिला कंप्लीट दिवस सुटी असणार आहे. म्हणजे आज लास्ट नाईट आहे, उद्या पूर्ण सुटी असेल. त्याच्यामुळे आम्ही मेन सिटीमध्ये जाऊन जे पण आमचं राहिलेलं आहे ते सगळं एकदा खरेदी करून घेऊ. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत काही ठेवायची गरजच नाही ठेवणार आम्ही, कारण मग धावपळ होते. आईला पण खरंच थंडी वाजते, फुल पॅक आहे आई. कानाला काय बोलतात याला, विसरलो मी. काय पट्टा आपल्या याच्यामध्ये, स्वेटर आणि फुल सॉक्स, कारण खरंच खूप थंडी आहे. आणि इकडे आमचं अंडा भुर्जी आजचा प्रोग्राम, आणि आईसाठी तिच्या डाएटप्रमाणे दोडका. आज अर्चूला लेट झालं, त्याच्यामुळे स्वयंपाकाची जबाबदारी आईवरती आली. तर आई एक प्रश्न विचारला होता कोणतरी की आता मी 10 दिवस नाही आहे, तर मग तुझ्या ट्रीटमेंटचं काय, मग काय होणार आहे तुझ्या ट्रीटमेंटचं. एक आपलं जे व्हिडिओ बघतो ना आपला सबस्क्रायबर त्याने एक प्रश्न विचारला होता की दादा तू जर 10 दिवस नाही आहे तर मग आईच्या ट्रीटमेंटचं काय, तर तू दे उत्तर. म्हटलं आई देईल उत्तर, मी असं सांगितलंय. आई अजून कॅमेरा फ्रेंडली नाही झाली, आई खूप लाजते. बट आईची ट्रीटमेंट चालू राहणार आहे. आणि कोण येणार आहे, पप्पा येणार आहे. हा माझी थोडं जोरात बोलतो. लाजू नको ना तू हे माझ्याकडे राहणार आहे, आधी कोणाला दिसत नाही याच्यामध्ये काय टाकायचं काय नाही, त्याच्यामुळे लाजू नको. काही चुकलं तर चुकलं एखादं. पप्पा येणार आहे तुझे, माझे पप्पा येणार आहे 10 दिवस. आणि सगळ्यात मेन जॉब, पप्पा कधी 2 दिवस राहत नाही, एवढं 10 दिवस राहायचंय. यायच्या आधी पप्पा मला बोलताय, फोन करून टोमणे देत आहे, आता काय फिरायचंय का, आई तिकडे आलीये 10 दिवस. तर फक्त टोमणे याच्यासाठी दिले जात आहे की पप्पांना यायची गरज नको इथं, मी जर कॅन्सल केली माझी ट्रिप तर. त्याच्यामुळे ती वाली ब्लॅकमेलिंग करताय की ट्रिप कॅन्सल कर म्हणजे त्यांना इकडे येऊन राहायची गरज नाही पडणार. बट आधीच फिक्स होतं. ट्रीटमेंट सुरू करायच्या 2 महिने आधी ती ट्रिपची प्लॅनिंग झाली होती, बुकिंग होऊन गेल्या होत्या, त्याच्यामुळे ट्रिप कॅन्सल करू शकत नव्हतो. केली असती एक वेळ, बट आहे तर ह्या ट्रिपच्या निमित्ताने त्यांचा तरी 10 दिवस आराम होईल. पप्पा 10 तासही आराम केला ती मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे 10 दिवस त्यांना जरा, आता आईचे कसे 6 महिने इकडे आई एकदम पॅक झाली आहे,
एकदम आराम चालू आहे तर बाबा ते 10 दिवस आपल्याला आराम करून घ्यायचंय. बट राहतील आता तुझंच डोकं खाणार आहे, मी तर नसणार आहे. हळूहळू केस जरा सेट व्हायला सुरुवात झालेली आहे, चांगल्या प्रकारात सेट होत आहे, त्याच्यामुळे इतका पण वाईट नाही आहे. आय नो, कारण मला माहिती होतं थोडासा बिघडला होता. बट 7-8 दिवस होते, अजून आजची 15 तारीख आहे. आम्हाला 20 तारखेला आम्ही आमच्या डेस्टिनेशनला उतरू आणि मग ट्रिपला सुरुवात होईल. 2 दिवस आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये जाईल, 1.5 दिवस. तोपर्यंत बराचसा लुक सेट होऊन जाईल आणि थोडंफार नाही झालं तो कॅप आहेच आपली, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे त्याचं. आणि थोडाफार बिघडला तरी काय, आता तुम्हाला झाली सवय, मला तुमची सवय झाली, त्याच्यामुळे थोडा ॲडजस्ट कर लेना मेरे लुक के साथ.